बुलढाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी मोठं राजकीय वळण आलं। बुलढाण्यात नगराध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडी, भाजप, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटानं आपापले उमेदवार मैदानात उतरवले होते। मात्र गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार संगीता हिरोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं एकच खब उडाली। मात्र हा निर्णय पक्षाचा नसून वैयक्तिक असल्याची प्रतिक्रिया वंचितचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी दिली। आज आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती ऐक्यू माहिती आहे, त्यामध्ये सत्यता आहे। मात्र वंचित बहुजन आघाडीकडून तो विड्रॉल झालेला नाही। तो विड्रॉल अमोलजी हिरोळे यांनी स्वइच्छेने तो विड्रॉल केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पक्षाची ती भूमिका आहे असं आम्ही या ठिकाणी अजिबात म्हणणार नाही। तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, तो पक्षाचा निर्णय नाही। पक्ष काय नेमका आता निर्णय घेणार? या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहे। आपण पाहिलं असेल की या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये वंचित व काँग्रेसची अधिकृतरित्या युती झाली, त्याची घोषणा झाली। त्याची घोषणा झाल्यानंतर या ठिकाणी सीट शेअरिंग संदर्भामध्ये अद्यापपर्यंत आतापर्यंत आमची चर्चा सुरू आहे। मात्र या ठिकाणी काँग्रेसची भूमिका जर पाहिली तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकीकडे बोलणी सुरू आहे, एकीकडे दत्ता काकस यांचा वंचितच्या आधी अर्ज पडतो। त्याचबरोबर कालच्या तारखेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने गर्दे सभागृहामध्ये दत्ता काकस यांच्या प्रचारार्थ ज्या ठिकाणी सभा संपन्न होते। म्हणजे खऱ्या अर्थानं एकीकडे जनतेला असं भासवायचं, असं दाखवायचं की या ठिकाणी काँग्रेसची आणि वंचितची युती झालेली आहे, बोलणी सुरू आहे। मग असं असताना, बोलणी सुरू असताना या ठिकाणी ह्या सगळ्या भूमिका जर आपण पाहिलं तर म्हणून खऱ्या अर्थानं मेहकरचे विद्यमान आमदार आदरणीय सिद्धार्थजी खरात जे उबाटा गटाचे आमदार आहेत, त्यांनी एक जो शब्द या ठिकाणी पुढे केलेला आहे की या ठिकाणी काँग्रेसला अहंकार चढलेला आहे, ते कोणालाच विश्वासात घ्यायला तयार नाही। म्हणजे महाविकास आघाडीचे लोक सुद्धा ते विश्वासात घ्यायला तयार नाही। म्हणून आज या ठिकाणी जे काही घडलेलं आहे ते पक्षाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय दुर्दैवी आहे।